अरे काय भाऊ कुठे? मी का? हा मी त्याच्या भाट्यावर. असं का? जानेवारी फेब्रुवारी मार्च. भाऊ मी तुम्हाला ऑनलाईन पैसे टाकले होते राठोड साहेबाला देण्यासाठी. हा 17 फेब्रुवारी हा त्यांच्यापर्यंत पोहोचले का? हा आता 17 फेब्रुवारी. आता कधी देणार आहे त्यांना भाऊ? संपला समजा माझा हप्ता. नक्की मला माहित नाही बाबा आता संपला का नाही संपला. तर 5,000 दिले त्याला मी कॅश दिले 5,000 रुपये. नाही नाही आपण 17 फेब्रुवारी तुम्हाला मी 5 पाठवले होते आणि 10 कॅश दिले ते त्याला संपलं ना. नाही नाही तुम्हाला दिले कोणाकडे दिले ते? राठोड साहेबाला 10 दिले मी आमच्या गावापाशी बरं का गेटवे रोडला. हो हो. मातंग मुक्ति सेना के कार्यकर्ता विष्णु गोपने के नेतृत्व में ये अनशन किया जा रहा है। गोपने ने आरोप लगाया कि संबंधित पुलिस कर्मचारी गजानन राठौड़ द्वारा सट्टा जुआ और अवैध रेत के कारोबार से हफ्ता वसूली की जा रही है, ऐसे आरोप लगाए। मी 15 तारखेपासून उपोषणला बसलेलो आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की परतूर तालुक्यातले पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुदाम भागवत आणि गजानन राठोडची ते अवैध धंद्यावाल्याकडून वसुली करत होतं, त्या बाबतीत आम्ही तक्रार दिली होती आणि ते धंदे बंद करा याच्यासाठी तक्रार दिली होती. पण 16 तारखेला सुदाम भागवत आणि राठोड इथं आले आणि आम्हाला धमकवले. मला म्हणे तुम्ही उपोषणला का बसले, कसे बसले, तुम्ही पैशासाठी बसले, परतूरचा तुमचा काय संबंध आहे म्हणे. मी म्हणलं साहेब मी एक मातंग मुक्ती सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी इथं उपोषणला बसलो आणि त्या परतूर शहरामध्ये माझा मातंग समाज हा जास्त असल्यामुळं माझ्या मातंग समाजाचे तरुण 10वी 12वी पोरं वाम मार्गाला लागू नये. कारण वाम मार्गाला असे लागते सट्टामट्टा खेळायला जाते, दारू पिते आणि ट्रॅक्टरवाले वाळू भरण्यासाठी दारूच्या लालचीनं गुटख्याच्या लालचीनं त्या पोराला नेतात 10वी 12वीवाल्या आणि त्यांच्याकडून वाळूचे ट्रॅक्टर भरून घेतात. म्हणून मी हे उपोषण सुरू केलं. पण त्यांचं म्हणणं आहे की परतूरचा तुमचा काही संबंध नाही, तुम्ही फक्त पैशासाठी बसले असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझी एवढीच मागणी आहे आता प्रशासनाला आणि शासनाला की इथं कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं काम पोलीस प्रशासनच करत आहे. कारण सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका या पोलिसाची नाही आहे. कारण